हे बघा मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी यांना चिमणे भेटल्यात. बापरे बाप, ए चिन्मय इथे बघ, गाबोली बघ, बापा बापा डेंजर काम आहे. आता आमच्या मोनूचा 4 दिवसावरती बर्थडे आलेला आहे. सगळ्यांनी मस्त गिफ्ट घेऊन या त्याला. कपडे पण ना, आमच्या मोनूला कपडे जास्त आवडतात. कपडे पण घेऊन या त्याला बर्थडेला. नमस्कार, मी कविता, तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. मंडळी, आज आहे वटपौर्णिमा. तर माझ्या सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या भरभरून अशा शुभेच्छा. आणि आज आहे जागतिक योगा दिवस. तर चला आता आज सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. आणि काल आणि परवा इतका पाऊस पडला, 2 दिवस इतका पाऊस पडला. मला तर अशी भीती वाटत होती की घरामध्ये पाणी येते की काय इतक्या लवकरच. पण नशीब घरात काही पाणी आलं नाही आणि पाऊस संध्याकाळी थोडासा थांबला. आणि आता सोनू बघा, सोनू नुसताच भुंकतोय. मी व्हिडिओ चालू केलेला आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला भरपूर असा आवाज येत असेल. तर आमच्या घराच्या शेजारीच रस्ता आहे, तर तिकडनं भरपूर अशा गाड्यांची ये जा चालू असते, त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला गाड्यांचा आवाज येतोय भरपूर असा. सो असो. आणि आज वटपौर्णिमा आहे, तर इतकं भारी ऊन पडलंय ना, तर जाम भारी असं ऊन पडलंय. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. असे एकदम असर दिले, कारण की देवाला पण माहिती आहे की माझ्या सगळ्या ताईंना जायचं आहे वडाची पूजा करायला. वर्षातून एकदाच असा दिवस येतो की त्या दिवशी नवऱ्यासाठी उपवास करतात आणि वडाला जाऊन वगैरे पुजतात. तर म्हणून मस्त ऊन दिलं आहे आज. तर मी आता काय करते, सगळं घरातलं काम आवरून घेते, त्याच्यानंतर लगेच मी जाते पूजा करायला वडाची. कारण की मग पावसाचं कसं काय भरोसा नाही. आता भरपूर असं ऊन दिलं आहे. आणि चिन्मय जसा उठला आहे तसं मासे पकडायला गेला आहे. कुठे काय माहिती कुठे गेला आहे मासे पकडायला, काही सांगितलं नाही, काय नाही. उठला आहे तसं लगेच गेलं आहे. आंघोळ नाही केली, काय नाही केली, चहा नाश्ता काहीच झालं नाही आणि तसंच उठून गेला आहे तो. तर चला असं आता मी पटपट काय करते, माझं घरातलं जे काही काम आहे ते सगळं आवरून घेते. मुलांना जेवण वगैरे बनवावं लागेल, कारण की माझा तर एकटीचा उपवास आहे, पण याच्यासाठी तिघांच्यासाठी जेवण बनवावंच लागेल. तर चला आता ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आत्ताचा हा व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. नुसतं घंटीचं बटन दाबू नका, तर घंटीच्या बटनच्या बाजूला 3 ऑप्शन येतात, त्याच्यातून ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून मी जेव्हा यूट्यूबवरती संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. सो चला त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि भारी ऊन पडलं आहे, मस्त तयारी बियाऱ्या सगळ्या ताई करतील आता, कारण की साड्याबिड्या काही घाण होणार नाही पावसामध्ये, कारण की आज पाऊसच पडत नाही आहे, बारीक कडक ऊन पडलं आहे. तर चला आता जास्त मी काही वेळ घेत नाही आहे, पटपट सगळं काम आवरायला घेते. तोपर्यंत चिन्मय पण येणार. बघू चिन्मयला काही मासे भेटत आहेत का. जर हे बोलले की आम्ही मासे खाऊ तर मग त्यांच्या दोघांच्यासाठी मासे बनवणार, नाही तर मग मस्त सरळ डाळ भात बनवणार, कारण की चिन्मयच्यासाठी बनवावंच लागेल. सो चलो. A few moments later. ब्लॉग उचलला ते गाडी चिन्हावर सुरू. तुला का मावरा पकडता येईल, हा लगीन करायला लागेल तुझा 2 वर्षांत. पोरबीर बघायला गेला जर तुझे तिथे तुझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला, मासे बिशे पकडता येतात का नाही, तर मग काय उत्तर द्यायचं म्हणून आई विचारू शकतात. आपल्या घर खाडी आहे ना चिन्मय, चिन्मय इकडे बघ, विचारू शकतात तुम्हाला मासे पकडता येतात का. मग तू काय सांगशील, बाबा मी जातच नाही कुठे, मला भीती वाटते. आमच्या मोनूला फक्त मावरा खाता येते, पकडता नाही. हे बघा मंडळी, वटपौर्णिमेच्या दिवशी यांना चिमणे भेटल्यात. बापरे बाप, ए चिन्मय इथे बघ, गाबोली बघ, बापा बापा डेंजर काम आहे. केवढा मोठा 200 ग्रॅमचा असेल ना. हे बघा काय फायदा, माझा उपवास आज चिमणी भेटल्या, काही फायदा अगं. पोट फाटलं जिवंत आपण तू मोनू पण बघा बघ ना, बिचारा पोट फाटलं. पण या 2 याच्या गाबोली नसेल ना. 3 भेटले, 4 3 गाबोली. हो 3 माझा उपासच, वटपौर्णिमेचा उपास. काय पप्पा खातील मोठाला भाऊ खायला दोन्ही. वाटा पण गेले का तुम्ही लगे मावऱ्याचं. काय चिमणी आहेत, चहा म्हणते. दाखवा ना इकडे कसं साफ करतो तुम्ही. हे बघा मंडळी, चिमणा असं साफ करत असते. ज्याला कोणाला माहिती त्यांनी बघून घ्या. अशी गावडी तोडायची त्याची आणि असं बोट घालून काटा काढायचं लगेच. आवरा परवाच्या दिवशी पाणी भरला तवा जेलात कवरी भेटल्यात ती, ते घाबरता तुम्ही जायला. 30 भेटले 2 कुठे भेटले, बोली सोडले त्यांना.
चिन्मय कंचा काढून गेलता रे चिमणी बघायला चिन्मय कंचा काढून गेलता मुंबईला बाबू बाबा मस्त साईज आहे ना पण तू जाम डेंजर आहे का एक भारी पण काही फायदा नाही माझा आज उपास चिमणी भेटल्या चिन्मय रविवारी जेवढी आहे का माझ्यासाठी कशी पण पकडून आण कुठल्या पण हान त्यांनी सुसाट जिकडे पाणी उतरते ना तिकडे चढतात डायरेक्ट फटाफट याचा काटा जाम विषारी असते ना पण माझ्या बोटामध्ये घुसला ना जाऊ वरती करा ना मला दाखवाच कसा काटा करतात ते हात सरतात अजून काय तो आधी धुवायला पाहिजे होता जाम ते विदाऊट गाबोलीचा चिन्मय हो गाबोली टाकली ना त्यांनी टाकली तुझी वाट बघेल तुला लेट झालं ते पकडायला म्हणजे 2 गाबोलीचे भेटले एकच गाबोलीचा भेटला काय 2 भेटले ना त्याने गाबोली टाकली बघ त्याच्यात नका टाकू आपली कुत्री हे करतात नाही गाबोलीची गाबोली त्याने टाकली चल पुढच्या वर्षी 10 चिमणी एक्स्ट्रा भेटतील चला आंघोळ कर चाल उठल्यापासून मावऱ्याला गेलता तो काय आंघोळीचा पत्ता नाही कालपासून तोच कपडा घालून ठेवले चल काढ चल आंघोळ कर बोल ना तू कॅमेरा चालू केला तर काही गप्पच नाही दिलं डायरेक्ट आता तुझा बड्डे येईल चिन्मय मोनू आता आमच्या मोनूचा 4 दिवसावरती बड्डे आलेला आहे सगळ्यांनी मस्त गिफ्ट घेऊन या त्याला कपडे पण ना आमच्या मोनूला कपडे जास्त आवडतात कपडे पण घेऊन या त्याला बड्डेला ना मोनू कपडा अजून काही बुटा बिटा आमच्या मोनूशला ना आमच्या मोनूची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कपडे आणि बुटा गाईज व्हिडिओ बघत असाल आजचा तर आमच्या मोनिशचा वाढदिवस 25 जूनला आहे ज्यांना कोणाला कपडे वगैरे पाठवायचे असेल तरी पाठवू शकता तुम्ही अरे पप्पा नाकाने नाकान काय घुमफून करते किचन मध्ये मला काही त्याच समजा येतं का बरं गटारांचं नाल्यात भेटल्यामध्ये येतं का हॅलो आता जे 3 पकडले आहेत आता पाऊस पडल्यावर बघू भेटती अजून पकडायला ये ना बोलू वल्गड आले आमच्या इकडे आंगण भाऊ जा ना पहिले आधी नाश्ताच करायला घेतलं लगेच दात तरी घासले ते ग हा 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 दात नाही घासले जास्त चव लागते का दलिद्रिया काही आंग बिंग धाव नाश्ता करायला लागेल आंघोळ करायला जा खाशील मार पकास तू पक्का मावऱ्याचा हेर लागले तुला पक्का मावऱ्याचा हेर लागले मावऱ्याच्यासाठी त्याने आज हाफ डे घेतले चिन्मय माझ्यासोबत या का तिथं वडपूजाला कॅमेरा पकडायला ये हे बरोबर यायला लागल मारेन तुला मी जाम चिन्मय तुला बड्डेला 5,000 देणार म्हणजे तू पुढच्या वेळेत चालले ना कुठे फिरायला महाबलेश्वर कुठे कुठे चालले तू गोव्याला चालले ना अरे कामाला तुम्ही जाता पगार तुमचे होता ना पैसे माझ्याजवळ मागायला येते तुम्ही तुला बड्डेला कपडे घेईन ना मी तू घेऊ नको मला नको नको तुझं कपडे मला पटत नाही लकी बघ कसं बघते लक्की हात बघ चिपकरले बाहेर लकू पाहिजे तुला तू खातो बाबू इथले हे बघा मंडळी चिमणे मासे साफ पण केल्यात बापा बापा डेंजर डेंजर आज करा उपासाच्या दिवशी भेटलं मला असं वाटतं हे बघा मंडळी गाबोली शी दलिद्रिया चू आजपासून नॉनव्हेज खायचं चालू कर तुझे आजपासून नॉनव्हेज खायचं चालू कर कच्चा खाऊन दाखव मी लगेच कच्चा नाही मी तळून खाईन पण आज नाही आज उपास आहे माझा उद्या नाही A few moments later. चला आता छान अशी तयार झालेली आहे मी आणि आता मी सुद्धा जाते वट पूजायला गावामध्ये आमच्या गावामध्ये वडाचं झाड आहे तर मी तिकडे जाणार आहे ए चांदनी इधर आना मैं तुमको ही आवाज दे रही थी अरे मेरे साथ में चल ना उधर पूजा करने के लिए इधर गांव में इधर तालाब पे चल ना तू वो होगा ना भाई तुम्हारा भाई किधर है तुरंत आएगा चल 10-15 मिनट में चल मेरे साथ में ही चल ना खाली ये लोटा लेके मेरे हाथ में बहुत पिशवी है ना इसीलिए चलती है क्या हाँ चलो
तर आमच्या रूमच्या एका मुलीला मी माझ्यासोबत घेतलं आहे, कारण की हातामध्ये 2-3 पिशव्या आहेत फळांच्या. त्याच्यानंतर आरतीचं ताट आहे आणि अजून पाण्याचं तांबे आहे. काय काय क्या बोल रही है? अरे तुमको नहीं पूजा करने का मेरे साथ में चलना है, कपड़ा पहनू बोलते. तू टाइम लगाएगी, अभी धूप निकला है, तू जाके फटाफट आते. काय पोरीला हाऊस आहे बघा, सांगते मी नवीन कपडे घालून येऊ का. आणि आज वटपौर्णिमा आहे ना, तर खूप भारी आज मस्त ऊन पडलं आहे. सकाळपासूनच आज ऊन आहे आणि ही आमच्या रूमची चांदणी. चल